माननीय शुभम जोशी पेठ यांना देखील आम्ही आमंत्रित करू की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं। अक्षय जोशी त्यासोबत सन्माननीय चंद्रकांत वास्कर यांना मी आमंत्रित करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। वलभ गावचे सन्माननीय विजय माने यांनाही आम्ही आमंत्रित करतो। कसलखंड गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय अनिल पाटील यांना आम्ही आमंत्रित करतो। त्यासोबत केतनजी महाडिक इसांबे आणि सन्माननीय अमितजी देववरे इसांबे यांना मी आमंत्रित करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। देणार आपण योगेशला मॅन ऑफ द मॅच। काय दमदार गोलंदाजी त्यांनी केली आणि मोक्याच्या क्षणाला जेव्हा गरज होती तेव्हा त्यांनी फलंदाजी केली। मात्रेपाडा गावचा एक दमदार क्रिकेटर, अनेक क्रिकेटरांचा अनेक युवा तरुण खेळाडूंचा आदर्श योगेश, त्याला देतो आपण मॅन ऑफ द मॅच। जी ट्रॉफी आम्हाला दिली आहे ते ॲडव्होकेट अरुण नरेश पाटील वाकडी आणि त्यासोबत सिक्सर सुप्रीमो यांच्याकडून या ग्रीप आपण त्याला देत आहोत। अभिनंदन। मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याकडे आपण वळणार आहोत। टॉस साठी या दोन्ही कॅप्टन जॉईन व्हायला लगेच। अजय सुरेशचे कॅप्टन जॉईन झालेत। मी अजय बेलोलीचे कॅप्टन। सुरी कॅप्टन बसून घ्या तुम्ही तोपर्यंत। आपण तोपर्यंत मान्यवरांचा शुभ सन्मान करूया। सन्मानित करूया प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय अनिल शेठ पाटील साहेब कसलखंड, माजी सरपंच, त्यासोबत व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव। रायगड प्रीमियर लीग हे पहिलं पर्व ज्यांच्या स्वप्नातून साकारलं गेलं। तर आपण सन्मानित करूया अशा प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाचा सन्माननीय अनिल शेठ पाटील साहेब कसलखंड। नक्कीच मी आत्ताच उल्लेख केला की रायगड प्रीमियर लीग हे पहिलं पर्व ज्याने आपल्या अगदी तडफदार नेतृत्वातून आणि कर्तृत्वातून ज्यांनी नक्कीच उभारलं असे सन्माननीय आदरणीय अनिल शेठ पाटील साहेब कसलखंड यांचा हा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे करतोय। मनपूर्वक आपण त्यांचा आभार व्यक्त करूया। त्यानंतर आपण सन्मानित करूया सन्माननीय अमितजी देवघरे इसांबे यांचा आपण आदरातिथ्य शुभ सन्मान इथे करतोय। लहू फडके आमच्या पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे सदस्य आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा आदरातिथ्य अमितजी देवघरे यांचा शुभ सन्मान, इसांबे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान आपण इथे करतोय। सन्माननीय केतनजी महाडिक साहेब इसांबे यांचाही आपण शुभ सन्मान इथे करतोय। केतनजी महाडिक इसांबे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचा हा शुभ सन्मान आपण बघू शकता। सध्या पनवेल प्रीमियर लीग आणि पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशन च्या माध्यमातून आम्ही आभार आपले व्यक्त करतो। मॅच ऑन झालेली आहे। आम्ही शुभम जोशी पेठ यांना मी आमंत्रित करतो की आपण या। शुभम जोशी ओ टू कॉम बॉक्स। थँक्यू सो मच सर। उपस्थितांचं करूया पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत। PPL पनवेल प्रीमियर लीगच्या या चौथ्या
पर्वामध्ये डे नाईट फॉर्मॅटमधील ही अत्यंत महत्त्वपूर्ण मॅच जेथे दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकल्यात पहिल्या दिवसामध्ये आणि आज पुन्हा एकदा या 10व्या दिवस रात्रीमध्ये आज सामना पाहायला मिळतो. एकीकडे टीम अमन ब्रिगेड वळवलीच्या विरोधात श्रीजा KPC इनामपुरी. तर सन्माननीय श्री अनिल शेठ पाटील साहेब कसलकंड, मी नुकताच उल्लेख केला, रायगड प्रीमियर लीग पहिलं पर्व ज्यांनी भरवलं त्यांच्याकडून पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशन आणि पनवेल प्रीमियर लीग साठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. त्यांचं मनपूर्वक आभार. मैदानामध्ये थोड्या घडामोडी बिघडत आहेत, तिथे कॉलिंग नव्हतं आणि झेल तिथे सुटलाय. कॉम्बॉक्स नाही, निश्चित झेल टिपण्यापर्यंत संधी होती. अंगद पाटील सारखा गोलंदाजी करत असताना अगदी पुढे सरकला, मात्र कॉल देणं फार महत्त्वाचं होतं. अशा वेळेला जर पाहिलं तर मिसअंडरस्टँडिंग झाली, एकाग्रता जी कॉलची होती ती देता आली नाही आहे, त्यामुळे हा झेल सुटला गेला. जीवनदान क्रिकेटमध्ये फार मागात पडत असतात, हा आजवरचा इतिहास राहिला आहे क्रिकेटमध्ये. त्यामुळे आपल्याला आता मैदानामध्ये खेळ करत असताना ज्या चुका आहेत त्या टाळाव्या लागतील. पॉवर प्लेचं एकमेव षटक, 4 षटकांचा सामना आहे. बलवलीच्या विरोधात इनामपुरी संघ. पॉवर प्लेचं पहिलं षटक, खेळाडू एक बाद झालाय 2 या धावसंख्येवरती. बॅकफुटला जाऊन चांगला पंच, मात्र बॅकफुट पॉइंटला फिल्डर होते, चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल मिळाली आहे. मागचा सामना सुद्धा अत्यंत उत्कंठावर्धक पाहायला मिळाला, जेथे शेरदिल मात्रेपाडा संघाने तो सामना अखेरकार जिंकला. योगेश मात्रेच्या जोरावरती, ज्याने गोलंदाजी सुद्धा फार चांगली केली. बॅटिंग करत असताना शेवटपर्यंत या खेळपट्टीवरती तग धरून राहिला आणि अखेरकार आपल्या संघाला विजय मिळवून दिला. पराभवाचा वचपा काढला मी म्हणेन, कारण आजच त्या संघाला परास्त व्हावं लागलं एका ठिकाणी. मात्र आज दुसऱ्यांदा ती लढत झाली आणि त्यामुळे कांपोली संघाला त्याने पराभूत केलं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली लाईन अँड लेंथमध्ये गोलंदाजी करत असताना अंगद पाटीलला पाहिलं गेलं. अत्यंत चांगलं षटक राहिलं इनामपुरी संघाच्या बाजूने, जेथे एका खेळाडूला बाद केलं, फक्त धावा खर्च केल्या त्या 3. खरं तर साक्षी स्टार प्रायव्हेट लिमिटेड हा स्टँड देखील तुम्हाला अगदी व्यासपीठाच्या समोर हा बघायला मिळतो आणि सन्माननीय श्री सतीश शेठ म्हात्रे साहेब अगदी व्यासपीठावर आहेत. आदर्श व्यक्तिमत्व साक्षी स्टार प्रायव्हेट लिमिटेड संजय शेठ म्हात्रे यांना तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळतं आणि त्यांचा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. पनवेल प्रीमियर लीग साठी या 4थ्या पर्वासाठी रोख रक्कम 30,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्याने आम्हाला दिलंय. आम्ही त्यांचा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. थँक्यू. हे दानशूर दाते आहेत, गेली कित्येक वर्ष कोणत्याही कार्यक्रमाला अगदी आवर्जून उपस्थिती लावतात, मग ते कोणताही कार्यक्रम असू दे, आणि सडल हाताने मदत करणारं हे दानशूर दोन्ही बंधुराज संजय शेठ म्हात्रे आणि त्याचबरोबर सतीश शेठ म्हात्रे यांचं पुन्हा एकदा करूया स्वागत. आपण टीम KPC इनामपुरी संघ खेळत असताना पहा मिळतो आपल्याला दुसरे षटक. गोलंदाज सचिन म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आला, एक चांगला गोलंदाज टीमचा आणि त्याच्या नावावरती रेकॉर्ड राहिला आहे की जेथे 6 चेंडूमध्ये 6 विकेट मिळवणारा गोलंदाज. गेली बऱ्याच वर्षापूर्वी या गोलंदाजाने जेव्हा पदार्पण केलं सुरुवातीलाच, मात्र त्याने आपल्या संघामध्ये जागा मजबूत केली. हो, पुन्हा एकदा एचचा अपील एजंट टेकन गॉन. दुसरा धक्का लागत असताना पाहतोय आपण यावेळेस अमन ब्रिगेड बलवली संघाला, ज्याने टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे, मात्र थोडीशी आता त्यांची सुरुवात खराब पाहायला मिळते. तर जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर सन्माननीय संजय शेठ म्हात्रे आणि सतीश शेठ म्हात्रे साक्षी स्टार प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून रोख रक्कम 3,000 रुपये कॅश प्राइज दिली जाईल विकेट हॅट्रिक साठी.
मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज खरं तर दत्त जयंती उत्सव संपूर्ण साजरा केला जातो आणि अगदी दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची थोडी गर्दी कमी होते, परंतु जसं आता रात्र पुढे झाले प्रेक्षकांची अल्लड गर्दी मैदानामध्ये बघायला मिळतं. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. कॉम्बॉक्स वाईड बॉल. पंच इशारा करत असताना मगाशी सचिनच्या नावाचा उल्लेख केला. विकेट टेकर गोलंदाज आहे, सातत्याने त्याची गोलंदाजी आगली वेगळी ॲक्शन राहिली आहे. फलंदाजाला संभ्रमात पाडणारा हा गोलंदाज पहा मिळतोय. त्यामुळे अंगद पाटीलने जी किमया केली पहिल्या ओव्हरमध्ये, मात्र सचिन आता पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये आला. 4 ओव्हरचा मॅच आहे, लक्षात ठेवा. दोन्ही टीम्स कारण या संघाने 2-2 सामने जिंकल्यात पहिल्या डे नाईटमध्ये. त्यामुळे आता सामना 4 षटकांचा आहे. पुन्हा एकदा यशोती चेंडू पाठीमागे चाललाय. मोठे पडके खेळण्याचा प्रयत्न करतोय टीम अमन ब्रिगेड हा संघ, मात्र त्यांना रोखण्यात यश प्राप्त केलंय. सचिनसाठी सुद्धा 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. मोठे कॅश प्राईज लावले जाते. त्यांच्याच गावातील संघ आहे. एक दानशूर दाते म्हणून सतीश शेठ म्हात्रे आणि संजय शेठ म्हात्रे ही जोडी आपल्याला या व्यासपीठावरती पहा मिळते. धावा झाल्यात फक्त 5 वरती 2 खेळाडू बाद झाल्यात. खराब सुरुवात म्हणावी लागेल या सीझनला. यावेळेस फटका चांगला बॉल हवेत आहे. कॅचिटचा कॉल आहे. झेल खाली कार्तिक म्हात्रे, नो मिस्टेक. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागलाय तिसरा. मित्र जीव लग भाई सतीश. विकेट मिळाली आहे. जेथे तिसरा धक्का लागलाय. अगदी कॅच कार्तिकने काय जजमेंट केलं. उंचावरती कॅच होती, झेलपर्यंत शेवटपर्यंत नजर ठेवली आणि अखेरकार अलगद झेल टिपला गेलाय. आणखीन अडचणीत आलाय संघ आता. अमन ब्रिगेड वळवली संघ. या संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आहे. कारण बऱ्याच वेळा पाहतो आपण की टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक टीमचा कॅप्टन फिल्डिंग करतोय, मात्र त्यांचा वेगळा निर्णय होता. पुन्हा एकदा फटका. स्टॅन अँड डिलिव्हर. फटका चांगला आहे. धावा सुद्धा मिळतील. 6 षटकार. विशालच्या बॅटमधून हा विशाल षटकार येतोय. संघ अडचणीत असताना मात्र जोखीम पत्करली आहे. या खेळाडूने अगदी लॉंगॉनला शानदार षटका टोकला. धावा झाल्यात त्या आता 11 धावा. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमध्ये. 11 चेंडू अद्यापपर्यंत फेकले गेल्यात इनामपुरी संघाच्या वतीने. 11 धावा झाल्यात. 11 वरती 3 खेळाडू बाद झाल्यात. सुरुवात मात्र या संघाची खराब झाली आणि सातत्य तेच दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहायला मिळालं. सचिनने सुद्धा अद्यापर्यंत एका षटकाराचा आपात वगळला तर चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा एज लागतोय. चेंडू पाठीमागे जातोय. गुड कमबॅक केलाय. चांगला कमबॅक म्हणावा लागेल सचिन म्हात्रेचा. या षटकामध्ये सुद्धा 8 धावा आल्या आणि 2 विकेट मिळवल्या. पहिल्या ओव्हरमध्ये अंगद पाटीलने 1 विकेट घेतला. एकूण 2 ओव्हरचा केस संपलाय. 11 वरती 3 खेळाडू बाद. अभिनंदन डीजे प्रशांत, श्री साऊंड सर्व्हिस जाताडे. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला त्यांनी भरपूर खुश केलंय आणि अगदी बघू शकता आमच्या डीजे ऑपरेटर प्रशांत तुमच्यासाठी साक्षी स्टार लिमिटेड इनामपुरी याचकडून तब्बल सतीश शेठ आणि संजय शेठ म्हात्रे साहेब जे व्यासपीठावर आहेत याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. अभिनंदन.
यावेळेस फटका चांगला आहे, जास्त उंची लांबी कमी, जजमेंट करतोय फिल्डर कार्तिक म्हात्रे. पुन्हा एकदा झेल टिपलाय आणि त्यांचे मामा रमेश गोरपेकर यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा आल्यात. डीजे वा मगाशी वैभव सरांनी सांगितलं अतिशय डीजे बाधक आहे जाताड्याचे, आणि डीजे गेली 10 दिवस रात्र पाहतोय स्पर्धेमध्ये. डीजेकडे अगदी समय सूचकता आहे, चांगलं टायमिंग आहे, टायमिंगवरती कोणतं गाणं लावावं हे चांगल्या प्रकारे प्रचंडला ठाऊक आहे. त्यामुळेच आज सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे डीजे रॉक. मोस्ट वेलकम. चला जाऊया मैदानामध्ये, जिथे आणखीन पडझड सुरू झालेली आहे. आता आणखीन 1 विकेट गेले, 11 वरती 4 विकेट. तिसरं षटक तुषार पाटीलला पाहतोय आपण, आणि कार्तिक म्हात्रेने मात्र 2 झेल टिपल्यात. एक युवा खेळाडू आहे या टीम मध्ये पाहतोय आपण. नवीन नवीन खेळाडूंना घडवण्याचा प्रयत्न सिनियर खेळाडू अंगद पाटील असतील, तुषार सचिन यांच्या माध्यमातून सातत्याने केले जातात. ओ चांगला बॉल, वाह जबरदस्त गोलंदाजी, अगदी पुढ्यात फेकला होता, मात्र खेळाडूला विवश केलं. खेळण्यासाठी बॅट आणि चेंडू यांचा संपर्क झाला नाही आहे, आणि त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. तुषार पाटीलचं तिसरं षटक पाहा मिळतोय. मुकेश शिरोडकर नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. विशाल पाहतोय ज्याने 2 चेंडूवरती 6 धाबा जमवल्यात. एक षटकार मगाशी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फटका चांगला, खेळाडू उपस्थित आहेत, मात्र अब्बाक्याच्या बाहेर. चेंडू जातो डीप मिड विकेट क्लिअर करत असताना शानदार षटकार. थँक्यू डीजे. अगदी वैभवी संघ सध्या मैदानामध्ये कामगिरी करताय, आणि त्या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय प्रतिजी पाटील साहेब आणि प्रभाकर शेठ पाटील वलभ यांना आम्ही आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावर आहे, ज्यांच्याकडून PPL साठी नेहमी मोठं सहकार्य असतं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लेग बाय लेगबाजच्या स्वरूपामध्ये एकदा मिळत असताना षटकार आल्यानंतर तुषार पाटीलने सुद्धा कमबॅक दाखवलाय, आणि एकूण धावा पाहिल्या तर 18 धावा झाल्या, 4 विकेट गेल्यात. अद्याप वेळ आहे, थोड्या धावा जमवल्या तर एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतोय. मात्र इनामपुरी संघ आहे, गेले कित्येक वर्ष पाहतोय चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळत असताना सातत्याने टीमला पाहिलं गेलंय. त्यामुळे आता वलवली संघावरती थोडंसं दबाव आहे, कारण धावा नाही आहेत, विकेट सुद्धा जास्त गेल्यात. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं, चांगली लाईन अँड लेन मध्ये गोलंदाजी करत असताना हा तिसरा चेंडू असा पाहायला मिळाला तुषार पाटीलचा, की जिथे अगदी सेम टप्प्यावरती चेंडू ठेवला त्याने. फलंदाजाला अगदी बीट करत असताना या ओव्हरमध्ये अद्यापपर्यंत एकच षटकार पहा मिळतोय. 5 चेंडू झाल्या, शेवटचा चेंडू पहा मिळतो आपल्याला. 17 चेंडूंचा कैस संपलाय, धाबा आहेत त्या 18 वरती 4. अत्यंत नाजूक स्थिती आहेत. ज्या संघाने पहिल्या या स्पर्धेच्या दिवस रात्रीमध्ये 2 सामने जिंकले होते, त्या संघाला पुन्हा एकदा थोडंसं बॅकफुटला ढकललं जातंय. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. पुन्हा एकदा कार्तिक म्हात्रे ऑन दी स्टंप थ्रोपैकी येतोय, आणि तोपर्यंत एकेरी धाम येत असताना 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. धावा झाल्या तर स्कोरबोर्ड वरती त्या फक्त 19 धावा, 19 वरती 4 विकेट घ्यात या टीमचे.
आज इनामपुरी संघ खेळतोय. इनामपुरीचा हिरो सतीश म्हात्रे, सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा एक दानशूर दाते म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे सातत्याने. चला सामना सुरू करा. आता 3 ओव्हरचा खेळ संपला. 19 धाबा झाल्यात स्कोरबोर्डवरती. शेवटचा अंतिम षटक आपल्याला पाहा मिळेल. गोलंदाज अक्षय पाटीलचा वापर केला गेला या शेवटच्या षटकामध्ये. विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये धाबा फक्त आल्या त्या 3. दुसऱ्या ओव्हरमध्ये सचिन म्हात्रेचं षटक राहिलं जेथे 8 धाबा आल्या आणि तुषार पाटीलने 7 धाबा फेकल्या. प्रत्येक गोलंदाजाने आज मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. अत्यंत चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम षटक. स्लोवर चेंडू फेकला. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहे. चेंडूने वळण घेतला. चांगला फिल्डिंग सचिन म्हात्रे होते तेथे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. मुकेशला पाहतो आणि त्याचबरोबर विशाल ही जोडी मैदानावरती पाहतोय. मुकेश सिनियर खेळाडू आहे आणि टीमचा बऱ्याच वेळा भाग राहिला आहे, हिस्सा राहिला आहे कॅप्टन म्हणून, ज्याची भूमिका फार महत्त्वाची असते. सातत्याने नवीन नवीन खेळाडूंना तो सुद्धा संधी देण्याचं काम करतोय. मात्र आज मैदानावरती त्यांचा गेम प्लॅन मी म्हणेन थोडासा फसलाय की काय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारले. असं वाटलं की 40-50 धाबा करू, मात्र अद्याप चांगली फटकेबाजी केली. तर पुन्हा एकदा चांगला चेंडू, हलकसा अपील. मात्र गोलंदाज पाहत राहिला आशाभूत नजरेने पंचांकडे आणि पंच या ठिकाणी लेग बायचा इशारा करत असताना एकेरी धाव आली आहे. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर आलेले 1 धाव पहा मिळतोय. मैदानामध्ये चांगली पोझिशन बनवत असताना श्रीजा केपीसी इनामपुरी संघ. दुसरीकडे पाहतोय आपण अमन ब्रिगेड वबली संघ. थोडासा फाईट करत असताना मुकेशचा विचार केला तर 3 मध्ये त्याने सुद्धा 6 बनवल्यात. ऑन स्ट्राईक. ओ पुन्हा एकदा अगदी स्लो मोशन मध्ये चेंडू फेकलाय. चांगल्या गोलंदाजी अक्षय पाटील करत असताना पहा मिळतोय. अतिशय चांगली डिलिव्हरी होती. फलंदाजाला मात्र जागेवरतीच थांबून ठेवलंय. बीट केलं जातंय वारंवार. ओव्हरमध्ये पाहतोय 2 चेंडू डॉट. 1 चेंडू डॉट आलाय. 1 दुहेरी धाव, 1 एकेरी धाव येत असताना ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न. कीपर पुढे सरकले आणि थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. तिसऱ्या पंचांची मागणी करत असताना रनआउट साठी संतोष सर, महेंद्र पाटील सर, रनआउट साठी तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. पाहू शकता आपण ही टेक्नॉलॉजी आहे. PTC पनवेल टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जातोय आणि बॅटर आउट आहे. यास पंचांचा कॉल होता आणि फलंदाज बाद झाला. आणखीन एक धक्का लागत असताना 22 या आकड्यावरती 5वा खेळाडू बाद झालाय. थोडीशी अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होत असताना आमचे सर या ठिकाणी पाहतोय आपण सर्वांची काळजी घेत असताना. तर सन्माननीय संजय शेठ म्हात्रे साहेबांना तुम्हाला व्यासपीठावर बघा मिळतं. नुकताच त्यांनी अगदी डिजवाल्यांसाठी 1000चं पारितोषिक दिलं. जो कोणी हॅट्रिक घेईल त्यासाठी ते अगदी 3000चं पारितोषिक देणारे गोलंदाजांना आणि संपूर्ण समालोचन डिपार्टमेंटसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिले. त्यांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार इथे व्यक्त करतो. थँक्यू साहेब. थँक्यू सो मच. खरं तर आपण पाहतोय सध्याच्या घडीला आता वलवली संघ मैदानामध्ये खेळ करत असताना आणि 22 वरती 5 विकेट गेल्यात. तर शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं फार कठीण जातंय. मोठे मोठे स्कोर चेस होतात, मात्र कधी कधी ज्या कमी धावा आता त्या सुद्धा डिपेंड होत नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल खेळ करत असताना मैदानामध्ये. सध्याच्या पहिल्या सत्राचं खेळ सुरू आहे. खेळामध्ये 2 सत्र असतात, जेथे पहिल्या सत्रामध्ये पाहतोय आपण चांगल्या प्रकारे अद्यापपर्यंत इनामपुरी संघाने गोलंदाजीचं पृथक्करण दाखवले. प्रत्येक गोलंदाजाने चमकदार कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये पाहतोय आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी पाहतोय आपण. अक्षय पाटील डेट ओव्हर मध्ये काय कामगिरी झाली आहे. अद्यापर्यंत धावा फक्त त्याने खर्च केल्यात 2. 5 चेंडू फेकले गेल्यात.
काय गोलंदाजी करतो, अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी करत असताना आपल्याला मात्र एक खेळाडू पहा मिळतात. 22 वरती 5 विकेट आहे. बळवली संघ बॅटिंग करत असताना हा बिग शॉट शेवटच्या बॉलवरती, जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर आणि चेंडू सीमा रेषेबाहेर. शुम अंतर, षटकार पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार किती टॉनिकचं काम करतोय हेच पाहावं लागेल आता अमन ब्रिगेड वलवली या संघासाठी. आणि एकूण धावा झाल्या ते आता 28 धावा झाल्यात. 29चं टार्गेट असेल ते मात्र श्रीजा केपीसी इनामपुरी या टीमवरती. सन्माननीय श्री संजय शेठ म्हात्रे साहेबांना मी आमंत्रित करेन की आपण नाणेफेक करण्यासाठी साहेब या. साक्षी स्टार प्रायव्हेट लिमिटेड आणि सन्माननीय श्री प्रतिजी पाटील साहेब वलप आणि प्रभाकर शेठ पाटील वलप यांनाही मी आमंत्रित करेन. या आपण साहेब. सुरई बी सुरई आणि अगदी त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा आपण नक्ष 11 गावदेव बेलवली असा सामना आपल्याला बघायला मिळेल. मी प्रतीश पाटील आपण या. संजोग पाटील यांना देखील मी आमंत्रित करेन की आपण या. करूया आपण टॉस. दोन्ही कॅप्टन इथे जॉईंट होत आहेत. पहिल्या फेरीतील अंतिम लढत तुम्हाला बघायला मिळेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सध्या जो सामना सुरू आहे तो विनर वर्सेस विनर पेंडिंग मॅच होते. चला आता मॅच आपण टॉस करतोय. हेड इज कॉल. येस इट इज हेड. टॉस आता सूर्य संघाकडे. कॅप्टन टॉस जिंकलाय तुम्ही, निर्णय काय घ्याल? फिल्डिंग करू आम्ही. काय एक्साइटमेंट आहे, कारण पनवेल प्रीमियर लीग मध्ये हा ग्रामीण धमाका आणि ऑलरेडी एक संघ सुपर 3 मध्ये गेला. आता यातून जिंकेल तो सुपर 3 ला पोहोचेल. आजचा न्यूली लॉर्ड्स आहे. काय एक्साइटमेंट आहे खेळत असताना? चांगला एक्साइटमेंट आहे. चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. बेलोली संघाविरुद्ध याच्या अगोदर कधी सामना नाही, कधी झाला नाही, पहिल्यांदा होत आहे. बघू, चांगला खेळू. आज टीम मध्ये काही चेंजेस? हाय, काय नाही चेंज, आहे ती टीम आहे. कसं वाटतंय संपूर्ण पनवेल तालुक्याच्या पनवेल प्रीमियर लीगचं आयोजन आणि त्यामध्ये ग्रामीणचा हा धमाका? चांगलं वाटतंय. ग्राउंड पण मस्त आहे, खेळायला मजा येईल इथं. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. अजय आहेत आमच्यासोबत. अजय ऑलरेडी पीपीएल मध्ये कॅप्टन होतास, मैदानाचा भरपूर अनुभव आहे. आज स्वप्न मागील पीपीएलच्या या लॉटमधून किंवा पीपीएलच्या गटातून पुढे जात असताना थोडं अर्धवट राहिलेत, परंतु आज काय एक्साइटमेंट घेऊन आलाय ग्रामीणकडून स्वतःच्या गावाकडून खेळत असताना? ओपनमधनं तर आम्ही हारलो, पण आता ग्रामीणमधनं आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. मागे मी देखील प्रश्न विचारला कसं वाटलं हे पीपीएलचं संपूर्ण आयोजन, आणि आज ग्रामीणचा कॅप्टन म्हणून कसं वाटतंय? चांगलंच वाटतंय, पण आम्ही जेवढं पनवेल प्रीमियर लीगबद्दल बोललं तेवढं कमीच आहे, कारण की चांगलं काम करतात, दान धर्म करतात या आयोजनावर. खूप साऱ्या शुभेच्छा अजय. विश ऑल द बेस्ट. चला मान्यवरांचा आपण सन्मानाकडे बोलूया. सन्मानित करूया आपण सन्मान्य दिलीपजी कडू यांना मी आमंत्रित करेन या आपण सन्मान घेण्यासाठी साहेब. त्याच्यानंतर सन्माननीय कमलाकर खांदेकर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. सन्माननीय कमलाकर खांदेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा कडू साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय. आमचे आजचे मान्यवर आहेत आणि त्यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण करतोय. पनवेल प्रीमियर लीग मध्ये आपण आलात आणि आपलं मोठं योगदान दिलं त्याबद्दल आपलं मनस्वी आभार. त्याच्यानंतर अक्षय जोशी
यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मी हनुमान वास्कर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अक्षय जोशी यांचा सन्मान करावा. शांत आणि संयमी व्यक्तिमत्व त्यांचा हा शुभ सन्मान अक्षय जोशी यांना आपण सन्मानित करतोय. आज सेकंडला असं आहे, उद्या मेगा फिनाले ठीक उद्या 11:30 वाजता स्पर्धा सुरू होणार आहे सकाळी. त्यामुळं वेळेवर संघाने हजर राहायचं आहे. लॉट ऑलरेडी तुमच्यापर्यंत पोहोचलेत. काही सन्मान आमच्या मान्यवरांचे आपण हा सन्माननीय अक्षय जोशी यांचा हा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथं पार पाडतोय. त्यांचं मनस्वी आभार. सन्माननीय व्यक्तिमत्व नाना कोहली आणि संदेश वास्कर एवन जोडी यांचं आगमन व्यासपीठावर झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानामध्ये अगदी सामन्याच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे आणि ऑटोकॉम बॉक्स मेडन ओव्हरसाठी आपण पाहिलं तर आदरणीय उद्योजक सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर शेठ पाटील बलप दादांकडून मेडन षटकासाठी मात्र तब्बल 5,000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. प्रभाकर शेठ पाटील वलप यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मेडन षटकासाठी तब्बल रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. तिथे ऐक्य आवाज अखंड महाराष्ट्रभर ज्यांचे भ्रमंती करत असतात, जे दर्जेदार समालोचक म्हणून सुप्रचितीत आहेत, अर्थातच ऐक्य आवाज जयजी भोसले सरांचा धन्यवाद. पूर्वार्धाचा खेळ संपला. लो स्कोरिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे, परंतु सामना रंजकता स्थितीमध्ये आला. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण सध्याच्या घडीला ऋषिकेशला पाहत आहोत. ऋषिकेश चौधरीने विकेट मिळवली पहिल्या बॉलवरती. वेगवान गोलंदाजीसाठी तोही जाणला जातो अंगद पाटील. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संदेश म्हात्रेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी रंजकता भरत राहतात. त्या कारणासह आपण सातत्याने पाहिलं ना, ज्या वेळेला कमी धावसंख्येचे सामने शेवटच्या षटकापर्यंत किंवा शेवटच्या बॉलपर्यंत जात असताना पाहायला मिळालेत. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. अकाउंट ओपन झालंय. सुरुवात जिथे मात्र आपण पाहिली ना, तर इथे होत असताना पाहायला मिळते ती CJ11 KPC इनामपुरी या संघाची या एकेरी धावसंख्येच्या मदतीने 1-1 सध्या परिस्थिती. अमन ब्रिगेड वलवली संघ प्रथमतः टॉस जिंकलं होतं. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. हा निर्णय तितकासा यथायोग्य राहिला नाही, कारण केवळ 28 धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये अंगत मारुती पाटील बॅटिंगसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. अनेक मैदानं या बहादराने गाजवली आहेत. अनेक मैदानावरती सातत्याने आयकॉन खेळाडू म्हणूनही खेळताना त्याला आपण पाहिलंय. यावेळेचा बॉल इथे बॅटची आतली कडा घेतली होती. सर्वाधिक मोठी विकेट होती या मॅच मधली. यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे. मोठा आवाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे होता. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला, पदलेल ते तितकंसं झालं नाही. बॅटची मोठी एज घेतली, आतली एज होती, परंतु कॅच इथे ड्रॉप झाली आहे. यस्टनच्या पाठीमागे मुकेश शिलटकरला आपण पाहत आहोत. त्याच्या हातामधून झेल निसटलेला पाहायला मिळालाय. हा फलकावरती 1-1 लो स्कोरिंग मॅचेसची चर्चा आपण करत होतो. अंगद पाटील हे ते नाव आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आजही डोळ्यासमोर येते. रेस्ट ऑफ इंडिया. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. आपल्या कल्पक गोलंदाजीच्या जोरावरती अनेक मैदानं गाजवणारा इनामपुरी या रायगड जिल्ह्यातील पडवेल तालुक्यातील एका छोट्याशा गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. CJ11 KPC इनामपुरी या संघासाठी तो सध्या दगडीला खेळतो आहे. खरं तर साक्षी स्टार इनामपुरीचे सर्व या व्यासपीठावरती तुम्ही पाहत आहात. यावेळेचा बॉल ऑन साईडला फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील 4. हा येतोय खणखणीत चौकार. सन्माननीय ज्ञानेश्वरजी वास्कर आणि त्यानंतर सन्माननीय अमरजी वास्कर A1 जोडी पेटगाव यांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर नेहमीच
पनवेल प्रीमियर लीग साठी यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य लाभतं असे सन्माननीय नाना शेठ कोळी यांच्या माध्यमातून 3000 आणि रतन शेठ वासकर यांच्या माध्यमातून 3000 या दानशूर दात्यांचं पनवेल प्रीमियर लीग मध्ये मनस्वी आभार. काय फटका खेचला डाऊन द ग्राउंड. इथे चौकार येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती आहेत. चौकार येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 6-1. लाईव्ह मध्येही आपण पाहिलं बाउंड्री लाईन या इथे चेक करण्यात आली होती. पुढचाच बॉल ऑन साइडला ऑन दी स्टंप. इथे मात्र पंचांगडे अपील आणि फलंदाज आणखीन एक धक्का जरूर लागलाय, परंतु थांबा डीजे थांबा. निर्णय येणं बाकी आहे. दुसऱ्या पंचाकडे स्क्वेअर लेग पंचांकडे निघालेत अंपायर. पंचांनी निर्णय दिला परंतु थांबवलं. हा निर्णय इथे मागे घेण्यात येतोय. अर्थात हा बॅटर नॉट आउट आहे. पंच आपला निर्णय कधीही मागे घेऊ शकतात. निर्णय मागे घेतला जाऊ शकतो आणि इथे हा निर्णय आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं मागे घेण्यात आलेला पाहायला मिळाला. अपील मोठी झाली होती आणि याच कारणास्तव आपण पाहिलं ना तर उचलून धरण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्याच वेळेला पंचांनी हा निर्णय मागे घेतला. धाव इथे दिलेली नाही. अर्थात केवळ डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. चला मॅचला सुरुवात व्हायला हवी. पंच कोणत्याही क्षणाला निर्णय मागे घेऊ शकतात हे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिलेलं आहे. काही वेळेला तर मैदान सोडलेल्या खेळाडूलाही आतमध्ये बोलावण्यात येतं. चला कोणती धाव मिळणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद येणारे चेंडू शेष आहेत ते अर्थात इथून पुढे 18 बॉल मध्ये जिथे या 29चा पाठलाग करत असताना 23ची गरज. 18 चेंडू आणि 23ची आवश्यकता अंगात मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. ग्रामीण स्तरावरती सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असताना या खेळाडूला आपण पाहिलंय. खुल्या गटाचं क्रिकेट सातत्याने गाजवलं. तालुकास्तरीय मग आयकॉन खेळाडू मग जिल्हास्तरीय आणि त्याच वेळेला खुल्या गटामध्ये अनेक मैदानं सातत्याने गाजवणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अद्याप उभा आहे. एक विशेष कौतुक ना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पनवेल समालोचक असोसिएशन यांचं करायला हवं. कारण आदरणीय संदीपजी भास्कर साहेब अध्यक्ष पनवेल प्रीमियर लीग, संस्थापक पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन, आवर्जून त्यांनी एक उल्लेख केला होता की प्रीमियर लीगमुळे ग्रामीण स्तराचा क्रिकेट कुठे मागे राहू नये याकरिता ग्रामीण स्तराच्या खेळाडूंनाही संधी या स्पर्धेमध्ये देण्यात आलेली पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थानं संदीपजी भास्कर साहेब यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला. पुढेही याही कालावधीमध्ये आपण या गोष्टीकडे आवर्जून या वर्षीच्या हंगामामध्ये संदीपजी भास्कर साहेब यांनी सांगितलंय की प्रीमियर लीगमुळे क्रिकेट ग्रामीण मागे राहू नये. आपण संधी दिली आहे, परंतु हे जे वेळेच्या बाबतीचं सहकार्य राहिलं नाही, पुढच्या वर्षी विचार करावा लागेल आयोजकांना. असं कुठे वर्तन करू नका. यावेळेला हलक्या हाताने बॅकवर्ड पॉइंटला केला. डीप मध्ये इन फ्रंट ऑफ दी स्क्वेअर डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 वरती धावून पोहोचते. 22ची आवश्यकता. संयम फार दाखवलाय. छानरित्या बॅटिंग करतोय अंगद पाटील. धीरोधार्थता त्याच्याकडे आहे. पहा फलंदाजी करत असताना आपल्या डोक्यावरती बर्फ ठेवून शांत संयमाने फलंदाजी करणं फार गरजेचं राहतं. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती केवळ षटकार आणि चौकाराने क्रिकेट बनत नाही, त्यासाठी सिंगल आणि डबल घेऊन संघाला पुढे घेऊन जाणं हे फार गरजेचं राहतं. पहा क्रिकेटची लाईफ लाईन आपण सिंगल आणि डबल म्हणतो, ती लाईफ लाईन इथे पाहायला मिळते, परंतु त्याला बायपास करण्यासाठी मोठे फटके यावेत. या भेसा बॉल रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग डिलिव्हरी, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. सात धावा धावफलकावरती आहेत. 7-1 आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा
हलक्या हाताने सॉफ्ट हँडने इथे खेळलेला फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल येत असताना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून बॅकलेफला खाली ठेवलाय. आता मात्र जाणतोय संदेश मात्रेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. सिंगल डबल नाही, मॅच चालू ठेवणं, गेम ऑन ठेवणं. 5 बॉलमध्ये 6 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. 15 चेंडू आणि 21 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. सामन्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. श्रीजा केपीसी इनामपुरीच्या माध्यमातून दोन्ही फलंदाज आता मात्र संयमाने खेळ करत असताना पाहायला मिळालेत. या षटकामध्ये कंजूसी भरी गोलंदाजी झाली आहे रत्नदीप चौधरीकडून. वेगवान गोलंदाजीसाठी याही खेळाडूला आपण पाहतोय. यावेळेला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गतीला बीट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. इथे थेट यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. वलवली एक्सप्रेस पटरीवरती आता वेगाने धावतीये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तो रिदम, तो फॉलो थ्रू, ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे पाहायला मिळाला होता. ही रंजकता बरी लढत आहे. 2 चीर प्रतिद्वंदी, 2 चांगले खेळाडू, 2 चांगले गोलंदाज एकामेकाच्या विरोधामध्ये पाहायला मिळत आहेत. अंगतला इथे बॅकफूट वरती डॉमिनेट केलं. 14 बॉल 21 ची गरज. हे षटक फार महत्वाचं आहे. इथे पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल कंप्लीट होते. डायरेक्ट हिट लागलाय. सुपर हिट राहिला परंतु लेग बाईटच्या स्वरूपामधून ही धाव कंप्लीट करण्यात येते. रत्नदीप चौधरी काय गोलंदाजी करतो तो मैदानाच्या आतमध्ये. वलवली एक्सप्रेस एकदा पटरीवरती जर का वेगाने धावू लागली ना तर भल्या भल्यांना निस्तनाभूत करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. तर सन्माननीय संतोषजी गरत, माजी खेळाडू पेटगाव आणि सन्माननीय राजनजी वास्कर पेटगाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता राजनजी वास्कर पेट यांच्या वतीने 5,000 रुपयाचा धनादेश येथे सुपूर्द केलाय. राजनजी वास्कर आपले मनपूर्वक आभार. त्यानंतर मोतीरामजी पदू जोशी यांच्या वतीने या स्पर्धेकरता अगदी समाजसेवेकरता 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. दादा आपलं मनस्वी आभार. त्यानंतर गुड्डू जोशी यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ अगदी संपूर्ण PPL टीम करता आधी टी शर्ट ट्रॅक हे पुरस्कृत केलेत. गुड्डू जोशी आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू. आणखीन एक अफलातून चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. इथे मात्र ऍक्शन रिप्ले पहा, वेगाने टाकला होता. अनप्लेबल डिलिव्हरी रत्नदीप चौधरीकडे. या दर्जाचे चेंडू आहेत. उसळी घेणारा, टेक ऑफ होणारा. जणू काय नवी मुंबईच्या विमानतळावरून एरोप्लेन टेक ऑफ घ्यावा ना त्या रीतीने या चेंडूने टेक ऑफ घेतला होता. थेट यष्टी रक्षकाकडे 12 बॉल 20 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. 9 ला 1 सद्य परिस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना श्रीजा केपीसी इनामपुरी या संघाची धावसंख्या 9 ला 1. आप सोचो हम बनाएंगे जे सर्वे सर्व सलीम भाई यांचा संघ देखील फैसल कंपनी यांच्या माध्यमातून देखील संघ खेळत असताना पाहायला मिळणार आहे. आप सोचो हम बनाएंगे. फैजल रूप अँड सोल्युशन च्या माध्यमातून आप सोचो हम बनाएंगे. स्कोर कार्ड वरती 9 बनल्यात. 12 बॉल 20 ची आवश्यकता आहे. अमन ब्रिगेड वलवली संघासाठी विकेट हॅट्रिक साठी मेडन ओव्हर साठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रभाकर शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक लगावलं आणि 20,000ची कॅश जमा करून ठेवली आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. मनीष पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. मनीष पाटीलला इन्व्हाइट करण्यात आलाय. 12 चेंडू आणि 20 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती अंगद पाटीलला आपण पाहतो आहोत. विकेट हॅट्रिक साठी देखील 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रभाकर शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून येणारे चेंडू 12 मध्ये 20 ची आवश्यकता. पहिला चेंडू पडेल. 12 मधला पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव कंप्लीट करण्यात आली आहे. दुहेरीचाही प्रयत्न वेगाने होत असताना अंगद पाटीलच्या माध्यमातून 2 आल्यात. 18 बनवायच्या आहेत. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये होणारा होतल जाणारा जातल मागे तू फिरू नको. उगाच सोडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको.
जिगर सोडता कामा नये अंगद पाटील या मॅच मध्ये धावा त्याला बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये संघाला जिंकून द्यायचं आहे, त्यासाठी या खेळाडूला लढवई या वृत्तीने मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल, तो खेळ साकारावा लागेल. यावेळेचा बॉल एक्सा कव्हरला, वर स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक आकर्षक षटकार. समर्थक कृपा षटकाराला संघाची धावसंख्या तब्बल आपण पाहिली तर 17 धावा धावफलकावरती आहेत. फैसल रूफ अँड सोल्युशन यांच्या माध्यमातून आपण पाहतो ना, त्यांची ऍडव्हर्टाईज तब्बल 20 लाख व्ह्यूज या ऍडव्हर्टाइजमेंटला आलेले पाहायला मिळालेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आप सोचो हम बनाएंगे त्या माध्यमातून आपण ऍडव्हर्टाइजमेंट सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून होतीये. तब्बल 20 लाखाहून व्ह्यूवरशिप जी मात्र या ऍडव्हर्टाइजमेंटला मिळालेली पाहायला मिळाली. 17 बनल्यात, 10 बॉल आणि आता मात्र 12ची गरज. अंगद ऑन स्ट्राईक. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळतोय. साक्षी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सतीशजी म्हात्रे साहेब आणि त्याच वेळेला संजयजी म्हात्रे साहेब या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. सातत्याने साक्षी एंटरप्राइजेसच्या नावाने संघ खुल्या गटामध्ये देखील आपण खेळताना पाहायला मिळाला. साक्षी स्टारची स्पर्धा सातत्याने इनामपुरी या गावामध्ये होत असताना पाहायला मिळते. अनेक बाबी आहेत. साक्षी एंटरप्राइजेसच्या नावापुढे आकाश तारेकर हे नाव सातत्याने जुळलेलं पाहायला मिळायचं. यावेळेचा बॉल कमी गतीने टाकला होता. व्हेरिएशन फार छान केलंय. व्हेरिएशन इथे चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समन्वय साधणारी गोलंदाजी इथे मनीष पाटीलला करावीत लागणार आहेत. अंगद पाटीलच्या विरोधात 2 पाटील एकामेकाच्या विरोधामध्ये 9 बॉल आणि 11ची गरज. आने वाली 9 गेंदे और जीत के लिए 11 रनों की जरूरत. मोठा सामना, मोठी मॅच. मैदानाच्या आतमध्ये 2 बलाढ्य संघ आमने सामने येत असताना यावेळेला देखील कमी गतीचा बॉल त्याच लेनवरती टाकला. तीच लाईन, तीच दिशा, परंतु बाहेर वळण जास्तीचे घेतले. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. अतिरिक्त धाव येते. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने धावफलकावरती जिथे 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 9 बॉल आणि 10ची गरज. हा चेंडू जास्तीचाच बाहेर टाकला होता. वळण जरूर घेतला, परंतु पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप, 10व्या स्टंप वरती बॉल टाकला होता. जवळपास 19-1. उर्वरित 9 बॉल आणि 10ची गरज आहे या सामन्यामध्ये हा सामना जिंकण्यासाठी. खोलातला चेंडू ऑन ड्राय केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतोय. इथे मात्र सिंगल कंप्लीट. डबलचाही प्रयत्न करण्यात आला. 2 धावा वेगाने कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुनश्च वधारेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉल आता मात्र 8ची गरज. 8 चेंडू आणि 8ची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन सिच्युएशन ही आहे. अंगद पाटील 9 बॉल 12 वरती खेळतोय. संघाची धावसंख्या 21 बनली आहे. 6ला 6 संदेशच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. येणारे 8 चेंडू आणि 8ची गरज. 8 चेंडू आणि 8ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. याही वेळेला कमी गतीचा बॉल फ्लाईट दिली आणि एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतो. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. 2 षटकार मारून जर का हा सामना संपवला ना तर संजय शेठ म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर बॅटर अंगदसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 षटकार मारून जर का सामना इथे संपवला गेला तर डीजे प्रशांत आज सर्वाधिक जास्त खुश आहेत. कारण आदरणीय सतीजी म्हात्रे साहेब, संजयजी म्हात्रे साहेब यांचं आगमन इथे स्वीचित करण्याचा प्रयत्न. थेट यष्टीरक्षकाचा वेध. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. 60च्या सरासरीने 21 धावा धावफलकावरती. 6 बॉल आता मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 8ची आवश्यकता. एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक मध्ये ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. 6 बॉल. विश्वजित ठाकूर दिगोडे मोठे आलाय, त्याला विनंती आहे आपण मंचकावरती या. पनवेल प्रीमियर लीग मध्ये विश्वजित ठाकूर दिगोडे आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांचा शाही सत्कार सोहळा आयोजकांच्या शुभ हस्ते इथे संपन्न केला जाईल.
ISPL त्याला गाजवायची आहे, त्यांनी गाजवली आहे आणि अगदी PPL मध्ये त्याचं मनपूर्वक स्वागत. मोठ्याला विनंती आपण तात्काळ रॉयल मंचकावरती या. पनवेल प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. सामना जिंकला इथे जर का अमन ब्रिगेड वलवली संघाने तर 11,000 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय प्रभाकर शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. विश्वजित मेघनाथ ठाकूर हे केवळ एवढंच नाव नाही, याच्या पुढेही खूप सारा इतिहास राहिला आहे. कारण इंग्लंडमध्ये क्रिओ कप खेळला, क्लाय लॉईडच्या शुभ हस्ते त्याला मात्र आपण सर व्ही रिचर्डच्या शुभ हस्ते त्याला सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्र MCA साठी त्याने टाकलेला सर्वाधिक जलद गतीचा बॉल, सर्वाधिक जलद गतीचा 140 km/h याने टाकलेला बॉल, ज्याला मात्र सर्वाधिक पारितोषिक 1 लाखाचं देण्यात आलं होतं. आणि विश्वजित मेघनाथ ठाकूर हे केवळ नाव नाही, त्याच्या पुढे सर्वाधिक मोठा इतिहास आहे. त्याचा एक विशेष सन्मान करण्यात येणार आहे. मोठ्याला इन्व्हाइट करूयात आपण या व्यासपीठावरती. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या दगडीला हे व्यासपीठ तुम्ही पाहताय, चर्चा चालू आहे सर्वत्र. कारण येणारे चेंडू शेष राहिले ते 6 बॉल आणि 8ची आवश्यकता. सामना इथे जिंकला जाईल का? चित्त थरारक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सुयोग मात्रे गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल खाली राहिला होता, कदाचित बॅटला ब्रश झालाय की काय इथे? होय, बॅटला ब्रश झाला होता. कॅच ड्रॉप झाली आहे, कॅच ड्रॉप. घडते तर घडते काय मैदानाच्या आतमध्ये, अशा रीतीचे झेल होणं गरजेचं होतं. कॅचेस ड्रॉप झाले आणि त्याचंच कारण जीवदान हे वरदान साबित राहिलेत. मैदानावरती धावफलकावरती धावा बनल्यात त्या 22 ला एक फलंदाज बाद, येणारे 5 बॉल आणि 7ची आवश्यकता राहिली आहे. वलवली संघाची अडकलेली ही नौका पहिलं तिरी लगावण्यासाठी सुयोग मात्रे. यावेळेला देखील आपण पाहतो पंचाकडे लाऊड अपील. अंगद पाटील स्वतः निघाला, त्याने खेळाडू वृत्ती दाखवली. पंचांच्या इशाऱ्याची वाटही पाहिली नाहीये त्याने. तो निघाला तंबूच्या दिशेने. धक्का क्रमांक इथे लागला दुसरा. 22 ला 2. अंगद मारुती पाटील बाद. सामना आता मात्र रंगात आलाय. पाण्याची मागणी करण्यात येते. मैदानाच्या आतमध्ये पाणी जाऊ द्या. नॉन स्ट्रायकर इन बॅटरसाठी पाण्याची मागणी करण्यात आली आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगात येत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर ज्या पद्धतीने मॅच पाहायला मिळते ना, येणारे चेंडू आता शेष राहिले 4 बॉल आणि 60ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. एकत्रितपणे येऊन दोन्ही खेळाडू चर्चा करतायत. आपण नेहमी म्हणतो ना की अडचणीच्या काळी देवाचं दर्शन आणि मित्राचं मार्गदर्शन फार महत्वाचं राहतं. मला वाटतं जर का इथे माळी सर असते ना, जर का गीत गात असते एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये, तेही म्हणाले असते आता रंगात आली ही मॅच. आणि हा सामना आता रंगातच आलाय. शेवटच्या क्षणापर्यंत चित्त थरारक लढत पाहायला मिळते. येणारे चेंडू शेष राहिले तिथून पुढे 4 बॉल आणि 7ची गरज. 4 चेंडू आणि 7 धावा. कोणता संघ जिंकणार? एका बाजूला वलवली तर एका बाजूला संघ पाहायला मिळतो तो अर्थातच इनामपुरी. पुढचा बॉल यावेळेला थेट यशांचा वेध. दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. 3रा फलंदाज बाद. मिळालेत. खरं तर आपण पाहिलं ना तर त्याच्या माध्यमातून ही गीताची मेजबानी आपण पाहत आहोत. सामना रंगात आलाय, परंतु उद्याच्या मॅचेस ही फार महत्वाच्या आहेत. उद्या ठीक 11:30 वाजता पहिला सामना खेळवला जाणार आहे. अर्थात अंश 11 खेळणे आणि त्याच्या अगेन्स्ट कालच्या दिवसाचे विजेते शिवान्य 11 आदई या संघाला खेळताना पाहायला मिळणार आहे. बॉस फायटर होळे ठीक 12:30 वाजता खेळ रॉयल कळंबोलीच्या अगेन्स्ट. उद्या 11:30 वाजता फायनल डे ला सुरुवात होते. 12 मॅचेस कव्हर करायचे आहेत. 1:30 वाजता स्वर्गीय नितीन स्मृती अँड श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर. यावेळेचा बॉल बॅटची आउटसाइड एज. कॉट बिहाइंड विकेट.
सॉफ्ट डिसमिसल आणखीन एक धक्का आणि अर्थात या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक प्राप्त करणारा गोलंदाज सुयोग मात्रेच्या नावावरती विकेट हॅट्रिक. खरं तर मॅच साठी मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने तो आला होता गोलंदाजी मार्कवरती 6 बॉल आणि विजयासाठी 8 हवे होते. हॅट्रिक घेतली. 5,000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देण्यात येणार आहे. प्रभाकर शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज त्याला मिळालेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सामना अडचणीमध्ये. 3 बॉल 7 ची गरज. 3 चेंडू आणि 7 धावा. हाय होल्टेज ड्रामा. होय 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू आणि 7 ची गरज. 2 चेंडू आणि 7 ची आवश्यकता. उजव्या यशीच्या बाहेर हा बॉल दिशाहीन राहिलाय. आता एकच मारायचा आहे. सॉलिड मारला जाईल का? मॅच फिनिश होईल का? मैदानाच्या आतमध्ये सध्या दगडीला आपण स्ट्राईक एंड वरती अमोल पाटीलला पाहतोय. 2 बॉल 6 ची आवश्यकता. 2 चेंडू 6 धावा. क्रिकेटचा चित्त थरारक लढत रोमांच शिगेला जाऊन पोहोचताना आपण पाहत आहोत. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासल्या पासपूस फुसफुस करतील. आई शपथ मी नाही बोललो. मैदानाच्या आतमध्ये येणारे 2 बॉल आणि विजयासाठी आता मात्र 6 ची गरज. यावेळेला खोला टाकला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. संदेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छिल का? परंतु या पंचांचा निर्णय पाहूयात. 1 बॉल 6 ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 6 धावा. चेंडू शेष राहिला. 1 कहाणी अनेक. 1 चेंडू 6 ची आवश्यकता राहील या सामन्यामध्ये. पहिल्या दिवसाचा शेष राहिलेला सामना अमन ब्रिगेड वलवली आणि त्याच्या अगेन्स्ट श्रीजा केपीसी इनामपुरी. अर्थात जर का हा सामना जिंकला गेला तर 11,000 रुपयाचा कॅश प्राइज प्रभाकर शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. 1 चेंडू आणि अर्थात इथे विजयासाठी 6 ची गरज. या पीपीएल मध्ये पनवेल प्रीमियर लीग मध्ये असं अनेक वेळेला घडताना पाहायला मिळालं. परवाच्या दिवशी 1 बॉल 3 ची मॅच आणि क्रिश मात्रेने ठोकलेला तो षटकार गोल्डन 6 या मैदानावरती नेहमीच आलेला आहे आणि तेही याच एंड वरून इथे षटकार येईल का पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला सुयोग मात्रे स्ट्राईक एंड वरती असेल. तो अमोल पाटील आपण स्ट्राईक एंड वरती पाहतो. 1 बॉल 6. 1 चेंडू 6 ची आवश्यकता. बाची लिडी गेज. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धाव मिळते ती केवळ 1. सामना जिंकला अमन ब्रिगेड वलवली या टीमने. ही मॅच जिंकली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्लेड. अभिनंदन. 11,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि 5,000 रुपयाचा कॅश प्राइज गोलंदाज सुयोग मात्रेसाठी. हा सामना झाला. काय दर्जेदार लढत झाली. भोसले सर तेवढंच रंगीतदार समालोचन. आपलंही खूप मजा आली खरं तर या मॅच मध्ये. सन्माननीय संजय शेठ म्हात्रे साहेब आपले मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. पीपीएल साठी रोख रक्कम 30,000 रुपयाचं पारितोषिक त्याने दिलं. आमच्या कमिटीसाठी त्यांनी 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं आणि त्यासोबत डीजेवाल्यांसाठी देखील 1,000 पारितोषिक त्याने दिलं. आपलं हार्ड लक. क्रिकेट खेळामध्ये जय पराजय या 2 गोष्टी निश्चित असतात, परंतु इनामपुरी संघ देखील तेवढाच चांगला ताकदीनं लढला मैदानामध्ये. सुयोगसाठी 3,000चं कॅश प्राइज आहे आणि संघासाठी या विजयाबद्दल 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण हे स्वीकारण्यासाठी यावं. सन्माननीय राजेंद्र वास्कर यांना मी आमंत्रित करतो. आपण या. नाना कोहली, विवेक जोशी, संदेश वास्कर, संतोष घरत, गुड्डू जोशी यांना मी आमंत्रित करतो. त्यासोबत आमचे सोहल शेख आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहेत.